विषयाचेर आसा जो हालींच घडला आनी आयची प्रेस कॉन्फरन्स आमची एड्रेस करतना म्हजे बरोबर आसा आमचे गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी एडवोकेट जितेन गांवकार, तशेंच गोवा प्रदेश यूथ काँग्रेसीचो अध्यक्ष जॉयल आंतराज आनी आतां हांव कंटिन्यू करतां. आमकां खबर आसतलें की फाटल्या कांय दिसांनी एक परत संबंद देशभर बोवाळ चल्ला आनी ते बोवाळाचो मातसो जे एक्शन रिएक्शन आसता ते आमी गोंयानूय पळयलां. ते म्हणल्यार बीजेपीची जी फटिंगपणां उलोवपाची आनी फॉल्स प्रोपोगंडा स्प्रेड करपाची जी कार्यपद्दत आसा ती गोंया पर्यंत पावल्या. आमकां खबर आसतलें की पार्लमेंटान आमचो काँग्रेस पक्षाचो लीडर आनी लीडर ऑफ ऑपोजिशन ऑफ लोकसभा श्री राहुल गांधीन एक स्पीच दिली आनी ती स्पीच बीजेपीच्या लोकांक अशी लागली की कशी तिखट मिरसांग लागता तशी लागली. कित्याक ते स्पीचीन म्हाका दिसता बीजेपीच्या लोकांची जी बंडलां फटिंगपणां आसली आनी हिंदू धर्माचेर बीजेपी एक आपली ओनरशीप जी जमयता ती खंय तरी भितरल्यान एक्सपोज जाली. आज बीजेपीन ते मॅटरा बद्दल जे रिएक्शन दिलें सबसिक्वेंटली म्हाका दिसता तातूंतल्यान एक गोष्ट क्लियर जाली की बीजेपी आज जो 400 पार बी सांगताले तो तांचो आंकडो 240चे आसपास जेन्ना येवन उरलो तेन्ना ते फ्रस्ट्रेशन लेवलाचेर पावल्या आनी तांकां कळ्ळा की बीजेपीक आतां डावनफॉल बीजेपीचो चालू जाला. बीजेपी आतां रिवर्स मोडाचेर आसा. बीजेपीचो जो ग्राफ वयर चडलेलो तो ग्राफ तांचो आतां देंवपाक लागला. हे बीजेपीक कळयल्यान ते फ्रस्ट्रेट जावन कितेंशें कितें करपाक लागले. हांव इन ब्रीफ पयलीं तुमकां आमचो लिडर श्री राहुल गांधीची स्पीचीचो एक बारीक भाग प्ले करून दाखयता. तो मातसो आयकात. आता म्हाका दिसता राहुल गांधीन जी पार्लमेंटान स्पीच दिल्या ते आयचे प्रत्येक मनशा कडेन स्मार्टफोन आसतात. चडशे लोकां कडेन स्मार्टफोन आसतात आनी तांकां इंटरनेटाच्या जगान म्हाका दिसता ऑनलायनूय युट्यूबाचेर वचून और खंय वचून आमच्या काँग्रेस पार्टीचे सोशल मिडियाचेर वचून ती स्पीच कोणाक जर परत पळोवपाक जाय परत आयकपाक जाय जाल्यार ते आयकपाक शकता. स्पीच हांवें तुमकां आयकपाक दिल्या. ताणें क्लियरली सांगला भगवान शिवजी वयल्यान तो उलयला की हिंदू नफरत नहीं फैला सकता, डर नहीं फैला सकता, हिंसा नहीं फैला सकता. हातून म्हाका सांग अशें म्हणून हिंदू धर्माचो अपमान खंय जालो? हिंदू धर्म जर नफरत फैलयना, हेट्रेड फैलयना, हिंदू धर्म जर फियर स्प्रेड करना आनी हिंदू धर्म जर हिंसा वायलन्स आसा तो जर स्प्रेड करना म्हणून हो हिंदू धर्माचो अपमान कसो जालो? राहुल गांधीजीन हाजे फुडें उलयता आसतना क्लियरली सांगला की बीजेपी हेट्रेड स्प्रेड करता, बीजेपी हिंसा स्प्रेड करता आनी बीजेपी फियर स्प्रेड करता म्हणून. जाल्यार एक प्रश्न आमकां बीजेपीक विचारपाक जाय तो बीजेपी ही पॉलिटिकल पार्टी आनी बीजेपीचे लीडर हे पॉलिटिकल लीडर. जाल्यार बीजेपी ब्लेम करप आनी बीजेपीन हिंसा स्प्रेड केली, बीजेपीन फियर स्प्रेड केलो आनी बीजेपीच्या लिडरांनी स्प्रेड केलो, मोदीन स्प्रेड केलो म्हणलो हातून हिंदू धर्माचेर बोट कशें उखलता? बीजेपी ही पॉलिटिकल पार्टी. आमचो हिंदू धर्म केन्नाच्यान जालो आनी बीजेपीचे लिडर हे हिंदू धर्म केन्नाच्यान जाले. आज म्हाका दिसता बीजेपी कंप्लिटली एक्सपोज जाल्या.
ते कशा लोकांक फटयताले इल्लोसो पार्ट दाखोवप स्पीचीचो आनी कितें सांगप तुम्ही फूल स्पीच दाखया मरे आनी ही तर हांवें तुमकां क्लियर दाखयला ताणें हिंदू धर्माचे बद्दल जे खरें सत्य आसा त्या लोकां मुखार दवरला जाल्यार तो उलयता आसतना बीजेपीचे बोवाळ करताले ताका उलोवपाक दिनासले भगवान शिवाचे उद्दार जेन्ना ताणें नांव काडलें महादेवाचे तेन्ना सुद्दां फाटल्यान बीजेपीचे लोक बोवाळ करताले हाचे वयल्यान कितें सिद्ध जाता की बीजेपी सत्य दामपाचो प्रयत्न करता आनी प्रधानमंत्री जो येद्या व्हडल्या पदाचेर बसला जो सबंद आमच्या देशाचो हेड एडमिनिस्ट्रेटिव्ह हेड तो ही बंडला आनी फटिंगपणां स्प्रेड करता की राहुल गांधीन हिंदू धर्माक ब्लेम केलें म्हणून लोकांनी विचार करपाची गरज आसा की बीजेपी हो पॉलिटिकल पक्ष हो हिंदू धर्म न्हय आनी बीजेपीचे लिडर हे हिंदू धर्माचे राखणदार किंवा हिंदू धर्माचे कस्टोडियन न्हय म्हणून हांवूय हिंदू आनी कितलेशेच अशे हिंदू आसतले जे बीजेपीक मानना बीजेपीची आयडियोलॉजी मानना तांची विचारधारा मानना तांची ती हेट्रेड स्प्रेड करपाची पद्दत आसा ती मानना धर्मामदी फूट घालपाची पद्दत आसा ती मानना पण ते लोक हिंदू विरोधी लोक न्हय हे भाजपा विरोधी लोक हे आज म्हाका दिसता आयचे हे घटनेन क्लियरली प्रूव्ह जाला बीजेपीन सदांच हिंदू धर्माचो वापर आपले राजकीय फायद्याक केला आनी आज उत्तर प्रदेशान तांच्यानी जो लोकसभा इलेक्शनाक जो मार खाल्ला ते ताचे प्रतीक आसा की हे सदांच चलना आनी म्हाका दिसता देशाचे जनतेक कळून चुकला हळूहळू की बीजेपीक हिंदू म्हणटा तो फक्त इलेक्शना कडेन याद येता आनी फक्त राजकीय मुद्दो करपा पुरतो बीजेपीक हिंदू लागता आनी हे हिंदू धर्माच्या नांवाचेर ते कशी हेट्रेड स्प्रेड करता हे हातूंतल्यान क्लियर जाता म्हाका दिसता हो बोवाळ चालू आसतना बजरंग दला सारखी संघटना आनी तश्योच कितल्योश्योच प्रॉक्सी संघटना ज्यो आसा ज्यो स्वताक हिंदू धर्माचे रक्षण करते म्हणटा हिंदू धर्माचे राखणदार म्हणटा त्यो सडनली आयल्यो आनी काँग्रेसीक ब्लेम करपाक लागली कोणी राहुल गांधीचेर कंप्लेन फायल केली म्हाका एक प्रश्न विचारपाक जाय एक म्हणल्यार बीजेपीचे युवा संघटना बीजेपीचे भाड्याचे बैल ते थोडे उठून गेल्ले आमदार तशेंच बीजेपीचे जे लिडर जे हांगा आमच्या ऑफिसा कडेन येवन तांच्यांनी राहुल गांधीजींचे फोटो हे केले निषेध केलो बोवाळ केलो ते लोकांक आनी बजरंग दला सारखे संघटनांक म्हाका प्रश्न विचारपाक जाय आनी लोकांनी तांकां तो प्रश्न विचारचो की जेन्ना आसगांव एका हिंदूचे घर मोडले गेले दिसा दवळ्या तेन्ना ह्यो संघटना खंय न्हिदलेल्यो जेन्ना सिद्धिनायक म्हणून एक चली ताची डेड बॉडी सापडली ताची फॅमिली बोवाळ एलिगेशन करताली ताचो मर्डर जाला म्हणून तेन्ना ह्यो हिंदू संघटना खंय गेल्ल्यो तशेंच जेन्ना टॅक्सी ड्रायव्हर टॅक्सी ऑपरेटर्स जेन्ना रडटाले की मोबायल एअरपोर्टाचेर तांच्यो पार्किंग फी वाडयल्या आनी बारीक बारीक जे घटक आसता समाजातले हे कितलेशेच हिंदू आसता आनी जे सफर जाताले तेन्ना ह्यो संघटना खंय गेल्ल्यो स्वताक हिंदू संघटना म्हणपाचे हांकां कसलोच अधिकार ना हे हिंदू धर्माच्या नांवान राजकीय आपली पोळी भाजपाक पळयता आनी राजकीय फायदो घेवपाक पळयता कित्याक हे जेन्ना खरे लोकांचे विशय घडलेले तेन्ना ह्यो संघटना खंय मेल्ल्यो काय म्हणून आज प्रश्न गोंयकारांक पडला आनी आमकां सगळ्यांक पडला त्याच प्रमाणे एक मजा म्हणल्यार जी बीजेपीक हिंदू धर्मा बद्दल उलयता ती बीजेपी फाटल्याच आठवड्यान गोंयांत देवळांनी आनी विद्येचें मंदिर म्हणटा असल्या स्कुलांचे प्रिसिन्सांनी एक्स्ट्रा पयशे भरल्यार खंय बार्रां ओपन करूंक मेळटा हो कायदो हाडला हाजे वयल्यान आमकां देव आनी धर्म बीजेपीक कितलो लागता हो कळटा हे बीजेपीचे लोक संस्कृती कला व्हडली व्हडली नांवां घेवपी आनी उलोवपी भारतीय संस्कृती भारतीय कला कसली संस्कृती आनी कसली कला शिकयतले भुरग्या स्कुलांनी बार्रां ओपन करतले थोड्या दिसांनी म्हणटले रेव्हेन्यू कमी जाला कजिनो ओपन करुया मागीर म्हणटले गडगडो घालया स्कुला कडेन मागीर म्हणटले धापटी घालया स्कुला कडेन मागीर म्हणटले पोट घालया स्कुलांनी फी गव्हर्मेंटान फी भरपाची कजिनो पॉलिसी म्हणटले आमची गडगडो थापटी पोट हे स्कुलाचे लागीं घालतले आनी संस्कृती म्हणटले आमची तेन्ना शकुनी मामा खेळटालो म्हणटले कित्याक अशें बीजेपी लोकांक पिशान काडटा हे लोकांनी आज समजूंक जाय हांकां देव धर्म कांय लागना नाल्यार कशें देवळाचें आनी विद्येचें मंदीर आसा त्या स्कुला कडेन तुमी सोऱ्याची बार्रां आनी होलसेल दुकानां परमिशन दितात एक्स्ट्रा पयशे करून कशें हें करपाक लागले हें कितें चल्लां तें बीजेपीचें आनी सगळ्यांत म्हाका मजेची गजाल ही दुख्खाची गजाल म्हणजे परत हांव मजेची गजाल म्हणटा की हांगा जे प्रोटेस्ट करपाक आयिल्ले ते 3 भाड्याची बोकडां हाडलेलीं भितर जी काँग्रेसीच्या टिकेटीचेर निवडून येवन आज बीजेपीन गेला तातूंतलो एक तो सांताक्रूजचो आहा तो बैल ताचेर आनी हांव उलयत ना केदार म्हणटा तो बीजेपीचो तो परतो घरा गेलो
आणि ते राजकीय आपल्या फायद्या खातीर कितें केलें ताजेर उलयना, पण शंकर बामणकार जो काँग्रेसींच्यान वयर सरलेलो, दोनदा पडून हे मनशाक तिसरे फावट तिकेट दिली, तो मनशाक कापास्ताद जाता की काँग्रेस ऑफिसा कडेन येवन तो राहुल गांधीचो खोट्या गजाली खातीर निशेध करता. हे लोकांनी लज असल्यार कट्टेन ना करून जीव दिवचो. मात सुद्दां म्हाका दिसता लोक हे जे फुटीर आमदार आसा, सगळ्यांक खबर आसा 2022 इलेक्शना पयलीं हांच्यांनी हिंदू धर्म सोड, हांच्यांनी खंयचोच धर्म सोडूंक ना. चर्चीन गेले, उर्सा कडेन गेले, बांबोळेक दरगान गेले, देवळांनी गेलेच, पणजे महालक्ष्मीच्या देवळान. ती म्हाका दिसता आमकां सुद्दां केन्ना केन्ना फाटीं फुडें जाता, आमी वता तेन्ना कित्याक आमी हांचे बरोबर आमी आसले फाटल्यान. आनी हांच्यांनी देवाची सुपूत घेवन लोकांक सांगलेले इलेक्शना पयलीं की आमकां निवडून दिले आमी खंयच फुटून वचचे ना म्हणून. जाल्यार हे लोक सत्ते खातीर आज खंय गेल्या? हांच्यांनी कोणाक फटयले? देवाक फटयले. ते हिंदू धर्माची महालक्ष्मी देवी ही खंयच्या धर्माची देवी? हिंदू धर्माची देवी न्हय. तुम्ही देवीचो अनादर करता, तुम्ही देवीचो अपमान केला. थंय शपथ घेतल्या आणि शपथ तोडून बीजेपीन गेले ते तुमकां लोकांक तोंड आसा हिंदू धर्माबद्दल आणि देवळाबद्दल उलोवपाची? तुम्ही नालायक लोक. म्हाका दिसता गोंयकार हे शाणे आणि गोंयकार येता ते इलेक्शनाक 2-2.5 वर्सां उरल्या, हे लोकांक आपलो जागो दाखयतलो. एकूच गोंयकारांक अपील आसा की गोंयकारांनी आज परत राहुल गांधीजीचे परत भाशण पळोवचें आणि खंय ताणें हिंदू धर्माचो अपमान केला तो पळोवचो. आणि बीजेपीचे जे फटींग लोक आसात, बीजेपीचे सारकी ती संघटना तांचे पयशांचेर जगतात, ह्यो बजरंग दल आणि कसले दल, तांकां प्रश्न करात की ताणें कितें हिंदू धर्माच्या विरोधात उलयला ते. आणि जेन्ना जेन्ना हिंदूंचेर अन्याय जाल्ले, हांवें आतां एक्झाम्पलां दिल्या, सिद्धीनायक केस, हिंदूचे घर म्हणलें आसगांव, टॅक्सी ऑपरेटर थंय रडटा आनी अशे कितलेशेच विशय आसा. तेन्ना तुमी खंय मेळ्ळे काय तांकां विचारात. अशी फटींगपणां जेन्ना बीजेपीचेर हल्लो जाता तेन्ना हे लोक व्हडली दाडयो दवरून तकलेक नाम लावन आपूण हिंदू धर्माचें रक्षण करते म्हणून येता. कसलो तुमी धर्म पाळटात? हो तुमचो कसलो हे? आमी हिंदू, आमी चवथ करता, दिवाळी करता, महाशिवरात्र करता, दत्त जयंती करता, वार पाळटा, सगळें करता, पण आमी बीजेपी न्हय. आनी बीजेपीक आमी विरोध करतलेच. बीजेपीक विरोध हो हिंदू धर्माक विरोध आसचो ना आनी तो केन्नाच आसचो ना. हे हांच्यांनी पिशान काडचें न्हय. उत्तर प्रदेशच्या लोकांक तें कळ्ळें म्हणून उत्तर प्रदेशच्या लोकांनी बीजेपीक आपलो जागो दाखयला. जे अयोध्ये वयल्यान तांच्यांनी सबंद देशभर हेट्रेटाचें राजकारण केल्लें ते अयोध्येक ते आज हरल्या. आणि मोदी सुद्दां जो व्हडलें उलयता तो वाराणसी सगळ्या लोकांनी लक्षांत धरचें. ताची मार्जीन आज देंवल्या. बीजेपीचो पट्टो काळ चालू आसा. बीजेपीक खबर आसा आपूण पडटा म्हणून. तांकां मुद्दे लिपोवपाक जाय. तांचे कडेन आज कसलेच मुद्दे उरूंक ना. जे मुद्द्यांचेर उलोवपाची बीजेपीच्या लिडरांनी गरज आसली, भ्रष्टाचाराचे मुद्दे असले, कला अकादमी पडटाली, आनी कितें जाता थंय एक्सटेन्शनाचेर एक्सटेन्शनां दितात. हाका पीडब्ल्यूडीचे इंजिनियरांक बाबडे ज्युनियर जॉइन जाल्या ते थंयच उरल्या. तांच्या बद्दल तुमी आवाज काडना आनी खोटे गजाली घेता आनी रस्त्यार येता मुद्दो म्हणून. लज दिसपाक जाय बीजेपीच्या लोकांक. प्रश्न करच्यो गोंयच्या लोकांनी हांकां. इतलेंच गोंयच्या लोकां कडेन मागता. आनी हांव मागता आमचो जनरल सेक्रेटरी बाब जितेन गांवकार जो आसा तो पेडण्या भागांच्यान येता, तो तुमकां फुडें सांगतलो की कशे हे लोक फटयता हिंदू आमच्या भावा भयणींक ते. आमी जाणा आसले डिवायड अँड रूल पॉलिसी ब्रिटीश कालीन कशे करताले ते. आनी आयज भारतीय जनता पार्टी एकूय मुद्दो नासतना विनाकारण हिंदू धर्माक ते फुडें हाडून राजकारण गलिच्छ राजकारण करता. हांव ज्या भागान येता पेडण्या मतदारसंघासून, त्या मतदारसंघात व्हडले 2 प्रोजेक्ट जाल्ले आसा. एक मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आनी दुसरे आयुष हॉस्पिटल. ज्या वेळाचेर हे प्रकल्प होऊ घातलेले त्या टायमाचेर पेडणेकारांनी तांकां स्वागत केल्लें ह्या दोन्ही प्रकल्पांचेर. आनी एक आशा आसली पेडणेकारांची की आमच्या भुरग्यांक, आमच्या युवकांक थंयसर रोजगार मेळटलो. जेंकां कोणाक इच्छी आसा टॅक्सी वेव्हार करपाचो, तांकां ते टॅक्सी तो वेव्हार करच्या खातीर ती उपलब्धता मेळटली. रोजगार आयुश्यान मेळटलो अशी एक आशा दवरून लोकांनी जमनी दिल्ल्यो. एक मुद्दो सांगचो म्हटल्यार जेंचे जमनी घेतले तांकां अजून मोबदलो दिवंक ना. ते खंयच्या धर्माचे बीजेपीन सोदचे. जेंचे भुरगे अजून थंय तळमळटा आमकां नोकऱ्यो मेळटले म्हणून
त्यांची ऍप्लिकेशन भायर उडयतात. आम्ही काँग्रेसीन आवाज केलो आयुष हॉस्पिटलान वचून, आणि जी डीन आसा तिवूय हिंदू, आमकां मेळपाक तेणे डिनाय केले. दुसरी गजाल, ज्या वेळाचेर एअरपोर्ट सुरू जातलो म्हणून कळ्ळें त्या टायमाचेर पेडणेचे जे टॅक्सी व्यवसायान जे कोण आमचे भाव असले त्यांच्यानी एक संघटना उभी केली आणि एक मागणी दवरली सरकारा कडेन की आमकां जसो येल्लो ब्लॅक टॅक्सी हितून दाबोळी आसा त्याच प्रकारचो आमकां ते स्टँड दिवचो म्हणून व्हडलें आंदोलन केलें. त्या आंदोलनाक खंयच्याय हिंदू संघटनांनी पाठिंबो दिवंक ना, कारण हांव स्टार्टिंग टू एंड मेरेन ते आंदोलन हांव त्या आंदोलनाचो भाग आसलो. पूण खंयच्याय एक संघटनेक जे म्हणटा की आमी हिंदू रक्षणा खातीर आमी काम करता, त्या खंयच्याच संघटनेन ताका पाठिंबो दिवंक ना. ते हिंदू नसले भाव. मुख्यमंत्र्या कडेन मिटिंग्यो जाल्या कितल्यो, मुख्यमंत्र्यान अश्युरन्स दिले भारतीय जनता पार्टीचे मंडळचो अध्यक्ष हिंदू हा पेडणे. टोटल फेल्युअर, विषय धरिना. दुसरी गजाल म्हटल्यार हालीं पार्किंग चार्जीस आसा ते वाडयले, त्याच्या खातीर लोक सगळ्या टॅक्सी भावांनी थंयसर आंदोलन केले आणि हेंकां चिरडपाचें आंदोलन हेंकां सवय आसा. 144 लावा तेंच्यांनी. कोणाच्या लायता तुमी? जो हिंदू आपणाच्या अधिकारा खातीर झगडटा, जो हिंदू आपणाच्या भुरग्याक थंय नोकरी मेळोंक जाय म्हणून झगडटा, तेंचेर 144 लावप तुमी? हे खंयचें राजकारण? हो जालो मोपा एअरपोर्टाचो विशय. सगळ्यांक खबर आहा की राष्ट्रीय महामार्ग कशी हालत जाल्ल्या तेजी. आमचे गावातले गवंडी त्यांचे कडेन डिग्री नसत, पण तांचे जे घरेले घर असतले ते अजून जर तुम्ही वचून पळयशात जाल्यार ताच्या फुडें इंजिनियर सुद्धा फेल ठरता अशें आमच्या गांवांत गवंडी आसात. हे कित्या खातीर सांगता की जर तुम्ही जर एअरपोर्ट जे महामार्गाचे जर लेवलिंग जर तुम्ही पळयले, दे आर प्रोफेशनल ट्रेन इंजिनियर. ताचे लेवल पळया तुम्ही कशी आहा ती, ताचे अलाइनमेंट पळया तुम्ही कशी आहा ती, सर्व्हिस रोड पळया कशें आहा ते तुम्ही. जर तुम्ही पेडण्या मतदारसंघात येयले आसा धारगळ टू पत्रादेवी, आणि वारंवार आम्ही थंयसले स्थानिक हिंदू लोक मागणी करता की आमकां सर्व्हिस रोड प्रॉपर करून दियात म्हणून. धारगळ ज्या भागात स्टार्ट जाता महामार्ग मतदारसंघ पेडणे मतदारसंघात, त्या धारगळ गावातले सगळे हिंदू भाव एकठांय जावन सरकाराकडे मागणी केली आमकां फ्लायओव्हर दिया म्हणून. कारण तो असो जंक्शन आसा की येणाऱ्या काळात ते ऍक्सिडेंट जावन खूप लोकांचो जीव वयतलो. कित्याक येवना खंयची संघटना ताका पाठिंबो दिवपाक? आयज माझ्या गावात परसकडे जो माझो गाव थंय एक जंक्शन आसा. जर पत्रादेवीच्यान जर तू पेडण्या वयताय जाल्यार तुका क्रॉस करून महामार्ग वयचो पडटा. गेल्या काही दिसांत आमच्या शेजारी गावातली एक भयण आमची थंयसर ऍक्सिडेंट जावन एक्सपायर जाला, आणि आयज थंयसरूच ऍक्सिडेंट जाला. आणि सुदैवान एकलो जो गाडी चलयतालो पळय ताका देवान आशीर्वाद दिवन साल्वार केला. थंय जो कंटेनर पत्रादेवी वयतालो सुसाड वेगान, तेणे त्या एका बलेनो कारांक डॅश दिली आणि वयर डिवायडराचेर पावलो. हेच्या पयलीं आम्ही ग्रामस्थ सगळे हिंदू आम्ही मागणी करता सरकारा कडेन थंय फ्लायओव्हर करात म्हणून, सेफ्टी मेजर तुम्ही थंय दवरात म्हणून. कितें केलां आयज मेरेन? पेडण्याचो आमदार येता, आपूण करता सेटल म्हणटा. जो पैशांचे व्यवहार आहा ते सेटल जाता, पण लोकांचे जिविताचे विषय आसा ते कितें सेटल जायना. सीएम तळशाक कितें करता? पेडणे मतदारसंघात हिंदू न्हय, हिंदू लोक ना, म्हणजे हेंका राजकारण आणि पैसो ह्यान फुडें धर्म दिसना. पण ज्या वेळाचेर काँग्रेस पक्ष मुद्दे उपस्थित करता त्या वेळाचेर धर्म हेंका याद येता. सो हांव ह्या गोष्टीचे निषेध करता. फुडले जे आसा ते आमचे युथ काँग्रेसचे प्रेसिडेंट उलयतले. Good evening to all of you. We have called for this press conference to condemn the protest done by the BJP's youth wing and their MLAs in front of our office, Panjim headquarters, against our leader Shri Rahul Gandhi
where they resorted to abusive language and derogatory remarks. These youth wing members of the BJP are only engaging in divisive tactics. Where were these members when the people of Goa, the youth of Goa, are not getting jobs? Goa is struggling in terms of unemployment. Inflation is a big issue among the youth. The NEET exam has ruined the lives of many youngsters like you and me. Where were they when the law and order situation is crumbling in Goa? You take the incident that has happened in Asagaon. Shootouts have been happening almost every 15-20 days. Murders are happening almost every week. Where were these youth wing of the BJP and the MLAs who came here when it is time to look after these issues that affect the youth of Goa and the people of Goa? Our smart city, our capital city, has been in a complete mess for as long as we can remember. The work that has been done is completely substandard. It's not only Panjimites who are struggling, but everybody who comes to Panjim, be it as a tourist, whether it's for work or for shopping or for whatever it may be. Most of the government departments are in our capital city. Where were these members when it's time to protest or look after these issues? Or is it only that they want to exploit these sentiments for political gains when they cannot stand with the people of Goa in times of crisis? This is a question that the people of Goa need to think. It's time that this Yuva Morcha talks about the real issues that are affecting the youth of Goa and the people of Goa. I'll finish first. My question. म्हाका दिसता म्हज्या साथीदारांनी खुबशे विशय तुमच्या मुखार मांडले जे खरेच सिरियस विशय आसा, गंभीरतेचे विशय आसा, गोंयांक लागता आनी प्रत्येक गोंयकाराक लागता अशे विशय आसा. आनी येता ते काळांत आमी भ्रष्टाचार, मिस एडमिनिस्ट्रेशन, माल एडमिनिस्ट्रेशन, अनएम्प्लॉयमेंट, करप्शन हे मुद्द्याचेर बीजेपीक एक्सपोज करीत रावतले, बीजेपीचे लिडरांक एक्सपोज करतले आनी आमचो बीजेपीचेर जो हल्लो चालू आसतलो तो म्हाका दिसता लोकांच्या हितान, लोक हितान आनी गोंयच्या हितान आमी हो चालूच दवरतले. आनी हो हल्लो बीजेपीन केन्नाच हो काँग्रेसीचो हल्लो हिंदूंचेर म्हणून लोकांक पिशां काडचे न्हय म्हणून आज हे आमकां क्लियरली सांगचें पडलें. कित्याक हांवूय हिंदू आनी हांव बीजेपीक एक्सपोज करीत रावतलो, तांचे लिडरांक एक्सपोज करतलो, तांचे भ्रष्टाचार आनी जे सिरियस विशय आसा अनएम्प्लॉयमेंटा सारको, माल एडमिनिस्ट्रेशना सारको, हे विशय आमी येता ते काळान वेळोन वेळ काडटले. पण हो हल्लो बीजेपीन चुकून सुद्दां लोकांक सांगपाचो प्रयत्न करचो न्हय की हो काँग्रेसीचो हिंदूंचेर हल्लो म्हणून. कित्याक हिंदू धर्म म्हणल्यार भाजपा न्हय. भाजपा ही एक फटींगपणाची पार्टी, ताचे लिडर हे स्वार्थी लिडर ज्यांच्यांनी हिंदू धर्म सदांच आपले राजकीय स्वार्था खातीर वापरला.